नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, PM किसानचे जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर कुठे अर्ज करायचा, कशा पद्धतीने तक्रार करायची, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, काही कारणास्तव जर तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे आले नाही तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। तर यामागे अनेक कारणे असू शकतात। तसेच तुम्हाला 19वा हप्ता आल्यानंतरही पैसे मिळाले नाही तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, PM किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला आहे। याद्वारे 9.400 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे। पण जर काही कारणास्तव तुमच्या खात्यात जर पैसे आले नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही आहे। प्रत्येकाचं याच्यामध्ये कारण वेगवेगळं असू शकते। तर बघा, PM किसान योजनेचे पैसे न येण्याचे काही महत्त्वपूर्ण 5 कारणे आहेत। तर ती कारणे कोणती हे अगोदर आपण जाणून घेऊया। तर बघा, 1 नंबरचं कारण तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही E-KYC प्रक्रियेत काही समस्या आल्या असल्यास किंवा तुम्ही E-KYC केले नसेल तर तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे अडकू शकतात। जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल, बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये जर आधार लिंक नसेल तर तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। जर बँक खात्यामध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पर्याय बंद असेल तर तुमचा हप्ता या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येणार नाही आहे। तर बघा, जर तुम्ही तुमची जमीन पडताळणी केली नसेल तरीसुद्धा तुम्हाला PM किसानची योजनेचे पैसे हे तुमचे अडकू शकतात। तुमचे PM किसान योजनेचे पैसेही येणार नाही, त्यासाठी तुम्हाला जमीन पडताळणी हे करून घ्यायची आहे। याशिवाय जर E-KYC तपशील अपडेट केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार नाही आहेत। तर बघा, तक्रार कुठे करायची, जर तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला PM किसानचा टोल फ्री नंबर दिलेला आहे, या टोल फ्री नंबरवर कॉल करायचा आहे। तर तो नंबर कोणता आहे हे पहा सर्वांनी, 011 23 38 10 92 हा नंबर आहे, हा टोल फ्री नंबर असणार आहे। या नंबरवरती कॉल करून आपण PM किसान योजनेचे पैसे आले किंवा नाहीत हे चेक करू शकतोय। तसेच बघा, एक ईमेल ID सुद्धा दिलेली आहे, pmkisan-ict@government.in या ईमेल IDवर जाऊन तुम्ही मदत घेऊ शकताय। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी PM किसान ई-मित्र AI चॅटबॉट देखील सुरू करण्यात आलेले आहे, जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे ही सहज मिळू शकणार आहेत। जर तुम्हालाही PM किसान योजनेचे पैसे जर आले नसतील तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि जर मेल IDवर जर तुम्हाला वापरता असेल तर मेलवर तुम्ही इथं मदत केंद्रसुद्धा आहे, याच्यावरती तुम्ही जाऊन इथं चेक करू शकता की आपल्याला पैसे का आले नाहीत। तसेच तुमच्या इतर ज्या काही समस्या आहेत, जसेच की E-KYC करणे, जमीन पडताळणी करणे, बँकेशी आधार लिंक करणे, तसेच आधार नंबरला मोबाईल लिंक करणे, या सर्व बाबी जर व्यवस्थित असतील तरीही तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्ही आजच आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे आणि नवीन योजनांचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।